पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या समर्थ रामदास स्वामी चरित्र भागाच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपले स्वागत आहे. सुखा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. जन्मोनिया ब्रह्मकोळी, जन्मोनिया ब्रह्मकोळी, जेने माय धन्य केली, जेने माय धन्य केली, राम नामाचा डंका, राम नामाचा डंका, गाजविला तिही लोका, गाजविला तिही लोका, राम नामाचा डंका, राम नामाचा डंका. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण नारायणाचे विधियुक्त मौंजीबंधन इथपर्यंत विषय पाहिलेला आहे. शास्त्रोक्त विधानाने मौंजीबंधन झाल्यानंतर विद्या अभ्यास करण्याकरता म्हणून नारायणासाठी एका गुरुजींची नियुक्ती केली सूर्याजी पंतांनी. आणि त्या गुरुजींच्याकडं नारायण नित्यनियमाने विद्या अभ्यास करू लागला. परंतु विशेष असं की त्या नारायणाची बुद्धिमत्ता एवढी तीव्र होती, इतकी तीक्ष्ण होती की जे गुरुजींनी सांगावं ते पटकन आत्मसात करावं. जिकडं सांगितलं आणि तिकडं त्यांनी बरोबर आत्मसात केलं असं व्हायचं. असं सांगतात की सगळी जी मूळाक्षरं आहेत ती 24 तासामध्ये तयार करून घेतली त्यांनी. 24 तासात सगळे मूळाक्षरं शिकले. त्यानंतर काही दिवसातच शब्द आणि वाक्य शिकले. त्यानंतर व्याकरणही तितक्या लवकर शिकले, गणित तितक्या लवकर शिकले, संस्कृतही खूप लवकर शिकले. त्या गुरुजींच्याकडे जेवढे शिकवण्यासारखे विषय होते ते सगळे विषय 3-4 महिन्याच्या आत समर्थ शिकून तयार झाले. गुरुजींना सुद्धा आश्चर्य वाटलं. जे विषय सगळे शिकण्याकरता मुलांना 8-8, 10-10 वर्ष लागतात, परंतु 5-6 महिन्याच्या अवधीमध्ये इतके सगळे विषय या मुलाने शिकले. गुरुजींनी सूर्याजी पंतांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, पंत, तुमचा हा मुलगा जगविलक्षण आहे, लोकविलक्षण आहे. याची बुद्धिमत्ता इतकी तीक्ष्ण आहे की सांगावं आणि लगेच ग्रहण करावं असं आहे. त्यामुळं माझ्या गाठीला जेवढं काही विद्याधन होतं, ज्ञानधन होतं, तेवढं सगळं मी त्याला दिलेलं आहे. आता त्याला शिकवण्यासारखं माझ्याकडे यापुढं काही नाही आहे. त्यामुळं तुम्ही दुसऱ्या कोणातरी गुरूंची नियुक्ती करा. असं सांगितल्यानंतर सूर्याजी पंत विचारात पडले की आता एवढ्या बुद्धिमान मुलाकरता त्याच ताकदीचे तसेच गुरु कोण मिळतील. तशी योग्य गुरु त्यांना त्यावेळेला कोणी मिळाले नाही. समर्थ सगळी विद्या, अभ्यास, ज्ञान शिकून तयार झाले, ज्ञानवंत झाले, संस्कृत भाषा उत्तम अशा प्रकारची जमू लागली. परंतु आता पुढं करायचं काय. पुन्हा आणि त्यांचा व्रात्यपणा चालू होता तो होताच. मग ते इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर, अशा पद्धतीने त्यांचं चालू होतं. एकदा गंमत अशी झाली, समर्थ एका शेतामध्ये सहज फिरत फिरत गेले. तिथं मळणी चाललेली होती ज्वारीची, आणि ती मळणी करून राशीमध्ये ते पोती भरत होते धान्याचे. आणि भरत असताना समर्थ तिथे गेले आणि त्यांनी सहज विचारलं, काका काय चाललंय. काय नाही म्हणले, ज्वारी पीक आलेलं आहे, त्याची मळणी चाललेली आहे, पोती भरायचं चाललंय. हो म्हणले, ज्वारी एवढी येते. हो म्हणली, एवढी ज्वारी आलेली आहे. त्या शेतकऱ्याला गंमत वाटली, लहान मुलगा आहे, थोडी गंमत करावी असं म्हणून त्या शेतकऱ्याने सांगितलं, नारायणा,
नेतोस का रे तुला एक पोतं, पण तुझं तू उचलून न्यायचं बरं का. नारायण म्हणला हो म्हणला, तुम्ही देत असला तर नेतो म्हणला. आणि पोती भरून ठेवलेली ज्वारीची होती, त्यातलं एक पोतं नारायणाने असं उचललं, पाठीला लावलं आणि 100 किलोचं जवळजवळ पोतं पाठीवरती घेऊन नारायण पळत घराकडे सुटला. शेतकरीने तोंडात बोट घातला, अवाक झाला. म्हणला बलदंड माणसाला जे उचलणार नाही पोतं सहजासहजी, ते 7-8 वर्षाच्या पोराने उचललं. आश्चर्य करत नारायण पुढं आणि शेतकरी आणि इतर सगळी माणसं त्याच्या पाठीमागं सूर्याजी पंतांच्याकडे आले. पंतानं म्हणले, पंत अहो म्हणले काय तुमचा मुलगा का काय, अहो काय झालं. बघा ना म्हणले पाठीवर ज्वारीचं पोतं घेऊन आला. नारायणाला विचारलं सूर्याजी पंतांनी, नारायणा अरे असं त्यांचं पोतं का उचलून आणलं. नाही म्हणले बाबा मी नाही उचलून आणलं, त्यांनी मला दिलं, नेत असला तर ने जा म्हटले म्हणून आणलं म्हटले. सगळे हसायला लागले. तसंच त्याच्या ताकदीची आणि बुद्धिमत्तेची सर्वांना इतकी त्या ठिकाणी महती वाटली, इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे हा मुलगा खरंच लोकविलक्षण असता पुढे जाऊन कोणतरी होणार आहे. अशा पद्धतीनं नारायणाचे हे सगळे उपद्व्याप चालू होते. एकदा घरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि धान्य कमी होतं, गहू कमी होते आणि म्हणून नारायणाची आई चिंता करत होती की इतकी लोक जेवायला येणार आहेत, काय करायचं, घरामध्ये धान्य कमी आहे, गहू कमी आहेत, काय करायचं. तेव्हा नारायण म्हणलं काय झालं आहे. अरे म्हणले खूप लोक जेवायला येणार आहेत, आपल्याकडे गहू कमी आहेत. थांब म्हटले मी बघतो. म्हणून त्या गव्हाच्या कोठीमध्ये उतरले आणि उतरून गव्हाच्या टोपल्या भरून भरून वरती द्यायला लागले. थोडेच गहू होते, पण नारायणाने किती टोपल्या भरून वरती दिल्या तरी त्या कोटीतले गहूच कमी होत नव्हते. त्या सगळ्या कार्यक्रमाला पुरून सगळे यथास्थित भागून पुन्हा आणखीन गहू शिल्लक राहिले. अशी त्यांच्या ठिकाणी अलौकिक दैवी शक्ती या ठिकाणी प्राप्त होती. कारण हनुमंताचे अवतार असल्यामुळं बुद्धिमत्ताम वरिष्ठम हे तर होतच, शक्तीमध्ये सुद्धा अतुल्य अशा प्रकारचे होते आणि दैवी सामर्थ्यही होतं. अशा प्रकारे हा क्रम चालू असताना जीवनामध्ये सगळे दिवस काही सारखे राहत नाहीत. कधी सुखाचे दिवस, कधी दुःखाचे दिवस येतात, कधी ऊन असतो तर कधी सावली असते. असा हा जीवनामध्ये खेळ चालू असतो सुखदुःखांचा. आणि अचानक ठोसर कुटुंबियांच्यावरती दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सूर्याजी पंतांचं देहावसान झालं आणि त्या कुटुंबावरती फार मोठा आघात झाला. गंगाधर तसे म्हणावे म्हटले तरी फार मोठे नव्हते, पण समज चांगली होती त्यांना. राणूबाई तर खचून गेल्या पूर्णपणे. आता कसं व्हायचं, घरचा कर्ता पुरुष गेला, 2 मुलांना घेऊन प्रपंच करायचा कसा. त्यापूर्वी गंगाधरांचे लग्न सरस्वती नामक एका सुलक्षणी कन्येशी करण्यात आलेले होते. ग्रस्त झालेले होते गंगाधर पंत. आपण अजून नारायणाचा विचार केलेला नव्हता. तेवढ्यात वडिलांचं छत्र हरपलं. नारायणावरती त्याचा फार मोठा परिणाम झाला. उदास राहावं लागला नारायण त्यानंतर. आणि काय करावं काय करू नये असं त्याला द्विधा अवस्था मनाची झाली. परंतु कशात लक्ष घालायचं नाही, घरधंदा प्रपंचाचा काही त्या ठिकाणी विचार करायचा असं नारायणाच्या डोक्यात येतच नव्हतं. त्यामुळं आईने एक दिवशी त्याला म्हटलं की नारायणा, अरे बघ म्हणले तुझा दादा किती मोठा आहे तुझ्यापेक्षा, फक्त 3च वर्ष मोठा आहे ना. सगळी प्रपंचाची जबाबदारी कशी चालवतो, सगळ्यांची काळजी करतो, सगळ्यांची चिंता करतो, तू पण जरा चिंता करत जा ना सगळ्या गोष्टीची. असं म्हटलं. तेवढं ऐकलं नारायणानं. आणि ऐकल्यानंतर नारायण जो गायब झाला तिथून, दिवसभर कोणाला दिसला नाही. दिवसभर आई विचार करत होती, खेळत असेल कुठेतरी मुलांच्या मध्ये, येईल आता. संध्याकाळ झाली, घरी येण्याचा पत्ता नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग थोडे घाबरले, इकडे तिकडे शोधाशोध करायला लागले. या खोलीत बघ, त्या खोलीत बघ, माडीवर बघ, माळ्यावर बघ. एका अडगळीच्या खोलीमध्ये शोधायला गेलेले असताना पायाला काहीतरी ठेच लागली म्हणून राणूबाईंनी बघितलं. नारायण तिथं एका पसाऱ्यामध्ये अडगळीत बसलेला होता. अरे नारायण, इथं का बसलास तू, काय करतोस. तेव्हा नारायणे उत्तर दिलं, आई
तूच म्हटलीस ना चिंता करायला पाहिजे. मी चिंता करतोय म्हटली, चिंता करत बसलोय. कुणाची? तर चिंता करीतो विश्वाची, या जगाची चिंता करतो म्हटले मी. एका कुटुंबाची चिंता करण्याकरता माझा जन्म झालेला नाही आहे. आपलंच घर, आपलीच बायको, आपलीच मुलं, आपलेच आई वडील, एवढ्यांच्या पुरतं मर्यादित माझं जीवन नाही. या जगाचं कसं होईल? या जगाचं आणखीन पुढं त्या ठिकाणी कोण तारणहार आहे? ही माणसं दुःखी झालेली आहेत, त्यांना कसा आनंद करता येईल याचा मी विचार करायला लागलो, याची चिंता करायला लागलोय म्हटले. आणि असे सगळे विचार ऐकल्यानंतर रानूबाईला थोडा धक्का बसला. म्हणजे हे पोर काहीतरी वेगळ्याच वळणाला जात आहे असं दिसतंय म्हटले. हे पोर बहुतेक आपल्या हाताला लागणार नाही आता, हे जे विचार काहीतरी वेगळेच आहेत असं आईच्या मनात आलं. आणि तिने मनात असं ठरवलं, गंगाधराला बोलून दाखवलं की गंगाधरा म्हटले, नारायणाच्या लग्नाचं काहीतरी आता बघितलं पाहिजे. ह्याचे दोनाचे चार हात केल्याशिवाय हा काही प्रपंचाला लागेल किंवा नीट घरामध्ये वागेल असं काही वाटत नाही. असा विचार करून त्यांनी मुली बघण्याकरता वधू संशोधनाचा आणखीन त्या ठिकाणी प्रयोग सुरू केला. काही मुली सांगून येऊ लागल्या. मुलगा बघण्याकरता पाहुणे मंडळी घरी येऊ लागले. आणि नारायणाने काय करावं? आलेल्या अतिथींच्या बरोबर, पाहुण्यांच्या बरोबर नीट वागायचं, नीट बोलायचं, त्यांचा आदर सन्मान करायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर मग लग्नाचा वगैरे विषय झाला की मग पुढची बोलणी करण्याकरता परत तुम्ही आमच्याकडे या असं त्या पाहुण्यांनी सांगावं. आणि पाहुण्यांनी जाण्यासाठी निरोप घ्यावा. नारायणाने म्हणावं, आई मी पाहुण्यांना वेशीपर्यंत सोडून येऊ का? आईला वाटायचं काय पाहुण्यांचा आदर करतोय हा मुलगा, त्यांना सुद्धा आपला जावाई नक्की आवडेल, एवढा आपल्या आपुलकीनं वागतोय म्हटल्यानंतर आईला आनंद वाटायचा. जा बाळा म्हणे, वेशीपर्यंत सोडून ये असं म्हटल्यानंतर नारायण त्या पाहुण्यांच्या बरोबर जायचा. आणि वेशीजवळ गेल्यानंतर पाहुण्यांना नारायण म्हणायचं, पाहुणे तुम्ही माझ्याकरता तुमची मुलगी देण्याकरता लग्नाच्या विषयी बोलण्याकरता आलात, गोष्ट खरी, परंतु म्हटले एक बघा, माझ्याशी जर तुमच्या मुलीचं लग्न केलं किंवा मला जर तुमची मुलगी दिली, तुम्ही मला जावई बनवलं, तर तुमच्या मुलीचं काय चांगलं होणार नाही म्हणले, वाटोळं होणार, कारण माझी काय प्रपंचिक वृत्ती नाही आहे. असं ऐकल्यानंतर कुठला मुलगा आपली मुलगी देईल? ते पाहुणे तिथून निघूनच जायचे. परत पुन्हा त्यांचा पाठीमागं काही निरोप नाही, काय नाही. अशी 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 7 नाही, 10 नाही, 2 वर्ष अखंड येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला नारायण पिटाळून लावायचा, लग्न जमूच द्यायचा नाही. आईच्या लक्षात आलं की पाहुणे एकदा बघून जातात, ते पुन्हा निरोप का येत नाही, हाच काहीतरी घोळ करत असावा. आणि म्हणून एक दिवशी नारायणाला बोलवून आईने सांगितलं, नारायणा अरे माझ्या आता म्हातारीचं काय राहिलेलं आहे, किती दिवस राहिलेले आहेत, तुझा एकदा प्रपंच झालेला बघावा, तू एकदा मार्गी लागलेलं बघावा असं माझी इच्छा आहे, तेव्हा तू लग्न कर. नारायणाने सांगावं, आई माझं लग्न आधी झालेलं आहे म्हटले, मी 4 पत्न्या केलेल्या आहेत, 4घींचा मी नवरा आहे म्हटले. आश्चर्य वाटलं, कोण कोण आहेत म्हटले? 4. म्हणजे 4 मुक्ती ज्या आहेत त्या 4 मुक्तींच्या बरोबर माझं लग्न झालेलं आहे म्हणजे स्वरूपता, सलोकता, समीपता, सायुज्यता, हे 4 मोक्ष, 4 मुक्ती त्या आम्ही अंगीकारलेले आहेत म्हटले. आता मला लग्न करायचंच नाही संसारातलं. हे असे विचार ऐकून आई मोठी खेद वाटायचं, तिला दुःखी व्हायची. आता काय करावं या पोराचं, जगावेगळेच याचं बोलणं आहे, जगावेगळेच याचं वागणं आहे, विचार करू लागली. आणि शेवटी नारायणाला सांगितलं, नारायणा बघ म्हणले, आईचं मन मोडायचं नसतंय, आईला दुखवायचं नसतंय, माझी एकच इच्छा आहे, तुझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बघाव्यात, तू एकदा भोवल्यावरती उभा राहायला बघितलास की मी मरायला मोकळी झाली. एवढी काकुळतीने विनवणी केल्यानंतर नारायण म्हटला, एवढंच आईचं म्हणणं आहे तर आपण तेवढाच आनंद तिला द्यावा, भोवल्यावरती उभं राहिलेलं बघावं आणि डोक्यावर अक्षता पडलेल्या बघाव्यात, एवढंच म्हणते ना, तेवढं करायला काय हरकत आहे? नारायण म्हणलं, आई ठीक आहे, हे मी तुझं म्हणणं मान्य करतो. आणि मग नारायणाने एक युक्ती मनामध्ये ठरवली आणि ही युक्ती गुप्त रूपानं गंगाधर पंतांना त्यांनी सांगितली, आपल्या थोरल्या भावांना सांगितली की दादा माझी तर वृत्ती अशी आहे, मला तर ह्या प्रपंचामध्ये पडायचं नाही,
पण आईनं सतत त्या ठिकाणी बुणबुण लावलेली आहे माझ्या मागं. तेव्हा तिची इच्छा अशी आहे की मी भोल्यावर उभा राहिलेलं पाहावं आणि डोक्यावर अक्षता पडलेल्या बघाव्यात, एवढी तिची इच्छा आहे. आपण तेवढी तिची इच्छा पूर्ण करू. परंतु ज्या मुलीशी माझं लग्न ठरवलं जाते त्या मुलीचं नुकसान होऊ नये याकरता पुढची काहीतरी योजना आपल्याला करून ठेवली पाहिजे. मंडळी, इथं समर्थांच्या वरती लोक जो अपवाद घेतात की समर्थ लग्न मंडपातून पळून गेले, भोल्यावरून पळून गेले, मग त्यांना अगोदरच मी लग्न करत नाही असं सांगायला काय झालेलं होतं, असा त्या ठिकाणी बेकडपणा तिने पळून जाण्याचा का केला वगैरे सगळे असे आरोप समर्थांच्या वरती केले जातात. पण मूळ समर्थांचं जे चरित्र आहे, गिरीधर स्वामींनी लिहिलेला समर्थ प्रताप हा जो ग्रंथ आहे त्या चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा तपशील त्यांनी दिलेला आहे की गंगाधर पंतांची आणि नारायणाची असणारी ठरलेली काही निश्चित अशा प्रकारचे कार्यक्रमाची आराखडा त्यांनी तयार केलेला होता की काय करायचं. मुलगी ठरवली होती ती मामाचीच, म्हणजे राणूबाईंचा भाऊ जे आसनगावला राहत होते त्यांचीच कन्या वधू म्हणून ठरवण्यात आली आणि तो लग्न समारंभाचा दिवस उजाडला. सगळं वराड वगैरे लग्नाला गेलं. पण गंमत अशी झाली, मुहूर्त गोरज मुहूर्त धरलेला होता, म्हणजे संध्याकाळी होण्याच्या अंधार पडण्याच्या असल्या दरम्यानचा मुहूर्त धरलेला होता आणि दिवसभराचे सगळे कार्यक्रम पार पडले आणि लग्न मंडपामध्ये अक्षता टाकण्याकरता, मंगलाष्टका म्हणण्याकरता सगळे अक्षता घेऊन उभे राहिलेले आहेत. अंतरपट धरलेला आहे, वधू एका बाजूला, वर एका बाजूला उभे राहिलेले आहेत. सगळं पुण्यावाचन वगैरे सगळं झालं आणि जे पुरोहित होते ते मंगलाष्टका म्हणायला लागले. तदैव लग्नम सुदिनं तदैव तारावलं चंद्र बलं तदैव विद्याबलं दव्य बलं तदैव लक्ष्मीपती ते गृह स्मरामी सावधान असं ज्यावेळेला ते पुरोहितांनी म्हटलं त्यावेळेला सहज समर्थांनी विचारलं नारायणाने की सावधान कशाला म्हणायचं असतं, शुभमंगल म्हटल्यानंतर शुभमंगल, शुभ आणि मंगळाच्या वेळेला सावधान म्हणण्याची काय गरज आहे. तेव्हा सहज विनोदानं सांगितलं की बाबा हे जे दिसतंय ते शुभ आणि मंगल असं जरी आपण म्हणत असलो तरी याच्यामध्ये शुभही काय नाही आणि मंगलही काय नाही आहे. इथून पुढचा सगळा जो प्रवास आहे तो जीवनाचा खडतर प्रवास आहे. म्हणून लौकिकामध्ये याला शुभ आणि मंगल जरी म्हणत असले तरी सुद्धा जीवाने याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. म्हणून शुभ मंगल आणि नंतर सावधान म्हटलं जातं. नारायण बघ बाबा सावधान राहिलं पाहिजे असं म्हटल्यानंतर अगोदरच योजना तयार होती आणि शेवटची मंगलाष्टका सावधान हे ज्यावेळेला शब्द ऐकले ते ऐकण्याकरता नारायण जागेवर नव्हताच. भोवल्यावरून जी उडी मारली ते कोणत्या बाजूनं कुठल्या दिशेनं मांडवाच्या बाहेर पळून गेले, मंडपाच्या बाहेर पळून गेले ते कळालं नाही. आतासारखी त्यावेळेला मंगल कार्यालय नव्हते, हॉल नव्हते, कुठूनही जाता येत नाही. आता बाहेर पळून जायचं जरी ठरवलं एखाद्यानं तरी तसं जाऊ शकणार नाही. पण त्यावेळेला मंडप असायचे, मांडव असायचे, सगळ्या बाजूने उघडेच असायचे. कुणीकडे गर्दी कमी आहे त्या बाजूनं बाहेर पडले नारायण आणि अशी जी धूम ठोकली. आता मारुतीचाच अवतार म्हटल्यानंतर किती वेगानं जात असतील हे सांगता येणार नाही. नवरा पळाला, नवरा पळाला, नवरा पळाला, धरा 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 म्हणून पाठीमागे लोक पळायला लागले. पण अंधाराचा फायदा घेऊन या झाडाच्या मागं त्या झाडाच्या मागं असं लपत लपत खूप दूरवर अशा प्रकारचा नारायण निघून गेला. मंडपामध्ये सगळा कोलाहल झाला आणि मग काय करायचं काय करायचं, आता त्या मुलीचं आयुष्याचं कसं करायचं, नवरा पळून गेला अशी सगळी त्या ठिकाणी आरोळी उठल्यानंतर गंगाधर पंतांनी सर्वांना सावध केलं आणि सांगितलं की म्हणे चिंता करू नका. आता म्हणले या मुलीचं तर पुढं भवितव्य चांगलं झालं पाहिजे, नारायणाचं तर काय होईल ते बघू. पण म्हणले हिचं आयुष्य आता असं जर लग्नात मंडपातनं जर परत गेली नवरी तर कोण लग्न करणार नाही. त्यामुळं पूर्वयोजनेप्रमाणे एका मुलाची नियुक्ती तिने अगोदर करून ठेवलेली होती. तो बिजवर होता. बिजवर याचा अर्थ लहानपणीच लग्न झालेलं आणि नवरी त्याची लहानपणी एका आजारानं काहीतरी वारली होती त्यामुळे त्याला बिजवर म्हणायचं. संसार झालेलाच नव्हता. 10-11 वर्षाचा मुलगा. त्या मुलाला उभं केलं आणि या मुलीचं लग्न त्याच्याबरोबर लावून तिचा प्रपंच मार्गी लावला. तिला अशी काही वाऱ्यावरती सोडली नाही. तेव्हा समर्थांच्यावरती आक्षेप घेणाऱ्याने
समर्थांना कोणते तरी नको ते दोष त्यांना देण्यापेक्षा त्यांचं मुळातलं चरित्र पाहावं आणि त्या चरित्रावरून त्यांचा निष्कर्ष काढावा, हे केव्हाही चांगलं. तर अशा पद्धतीनं मंडपातून नारायण जो त्या ठिकाणी घर सोडून गाव सोडून जो गेला, तो पुन्हा लवकर काही गावाकडे परत आला नाही. पुढच्या प्रवासासाठी नारायणानं आपली दिशा ठरवलेली होती. काय करायचं, कुठं जायचं हा विचार अजून केलेला नव्हता, पण यातून बाहेर पडायचं एवढं मात्र निश्चित ठरवलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं नारायण बाहेर पडलेला आहे. मजल दर मजल करत प्रवास करत 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 नाशिक पंचवटीच्या ठिकाणी नारायण त्या ठिकाणी येऊन पोचलेला आहे. आणि पोचल्यानंतर आता पुढं काय करायचं त्याचा विचार नारायणाने केलेला आहे. आणि काही सुचत नाही म्हटल्यानंतर रामरायाचं दर्शन घेतलं आणि रामरायासमोर हात जोडून बसलेला आहे की रामराया, पुढचं आता जीवनामध्ये मी काय करायचं आहे, माझं भविष्य काय आहे, मला कर्तव्य काय आहे, हे तूच सुचव बाबा, आता मला काही सुचत नाही. अशा प्रकारची विनंती करत नारायण त्या ठिकाणी बसलेला आहे. यानंतरचा काय कथाभाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तेव्हा आजचा कथाभाग, आजचं चरित्र आपल्याला कसं वाटलं ते जरूर नक्की कळवा. चॅनलला आपण लाईक करा, कमेंट द्या आपल्या जर काय असतील तर. चॅनलवरती जर आपण नवीन ऐकत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत जरूर या चॅनलची माहिती द्या. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.